नमस्कार. महत्त्वाची बातमी या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये या 3 दिवशी अक्षरशः दारू बंद असणार आहे. त्यामुळे महत्त्वाची ही बातमी आहे. जाणून घेणार आहोत सविस्तर बातमी. नेमकं कोणत्या दिवशी या ठिकाणी दारू ही बंद असणार आहे, ड्राय डे असणार आहे. सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. येत्या रविवारी जर तुमच्या मित्रासोबत पार्टी करण्याचा काही प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रामध्ये 3 दिवस ड्राय डेची घोषणा केली आहे. राज्यामध्ये काही महत्त्वाच्या दिवशी ड्राय डे घोषित केला जातो. 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. कोणत्या पद्धतीने ड्राय डे असणार आहे एकदा जाणून घेऊया. राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार ड्राय डेच्या दिवसामध्ये कुठेही दारू दिली किंवा विकली जात नाही. ही बंदी वाईन शॉप, बार, पब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना लागू होते. धार्मिक प्रसंग, राष्ट्रीय उत्सव आणि निवडणुकीच्या काळामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ड्राय डे पाळला जातो आणि लागू केलेल्या संपूर्ण ठिकाणी हा दिवस सक्तीने पाळला जातो. महाशिवरात्र येत्या 15 फेब्रुवारीला आहेत. या दिवशी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डेची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ड्राय डे असणार आहे. तर 23 फेब्रुवारीच्या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. समाज सुधारण्याच्या जयंतीनिमित्त मुंबई आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. ड्राय डेच्या दिवशी राज्यभरातील मद्य विक्रीची दुकानं, बार, परमिट रूम बंद राहतील. ड्राय डेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी असणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.